नमस्कार मित्रांनो, मैदान 21ला होतं आहे पेडगावचं. त्या मैदानात एक अंदाजित पैरे वाटत आहेत की ते होऊ शकतील, सांगू शकत नाही, होतील पण नाही पण. तर मग सुरुवात करूया पेडगावच्या हिंदकेसरीच्या मैदानाच्या एक पैऱ्याबद्दल. काय वाटते? कारण की सगळ्यांनाच माहीत आहे, जो तो प्रत्येकजण एक टॉपच्याच पैऱ्यामध्ये पळणार आहे आणि टॉपच्याच पैऱ्यामध्ये त्या ठिकाणी पळताना दिसतीलसुद्धा. एक अंदाजित जोडी शंभू रायबाची जोडी पळेल, मुंबईची जोडी पळेल. आता तो शंभूला तुम्ही बघितलं, एक मैदान आत्ता झालं मध्ये, थोडंसं पायाला दुखापत झाली, आता तो बरा झाला आहे, परंतु तो आरामावरती आहे पेडगावच्या मैदानासाठी मित्रांनो. आणि शंभू रायबा ही एक जोडी मुंबईची एक 3 फेऱ्याची टॉपची जोडी आहे बरं का. काय पळते सगळ्या महाराष्ट्राला त्या जोडीचा पळ माहीत आहे, कशा पद्धतीचा पळ आहे. आणि कुणाल ड्रायव्हर या गाडीवरती आपल्याला दिसतील. बघूया कशा पद्धतीनं ही जोडी पळताना दिसेल. आणि एक जोडी बिनजोडची जोडी आहे, परंतु 3 फेऱ्यामध्ये सुद्धा ती पळते. मिलिंद शेठ पाटील कुसगाव अंबरनाथ यांचा भुंगा पळताना दिसेल. भुंगा कोणासोबत दिसेल? मला वाटते भुंगा पळताना दिसेल मित्रांनो, कंदूरच्या राजासोबत दिसेल. सो उर्मिलाताई माणिकशेठ गायकवाड, मथुरा फर्म, चिंचाळे, एकनाथदादा यांचा कंदूरचा राजा आणि भुंगा ही जर गाडी पळाली तर वाटते एवढी सोपी गोष्ट नाही, लय स्पीड लागेल गाडीला. कारण की हिंदकेसरीचं मैदान आहे, मला वाटतं हा पहिरा जमेल, अंदाजित आहे, सांगू शकत नाही. कंदूरचा राजा आणि मिलिंद शेठ पाटील यांचा भुंगा, काही गाड्या ऐकायची नाही. ऑलराऊंडर आप्पाड्यावर कानोडकर असतील या गाडीवरती, किंवा कुणाल ड्रायव्हर असतील, कोणी असेल बघूया. आणि एक पैरा कोण असू शकतो? चिक्या आणि रायना ही गाडी पळेल मित्रांनो. चिक्याची आणि रायनाची गाडी पळेल. माहीत आहे सगळ्यांना कशा पद्धतीचा पळ आहे रायनाकडे आणि चिक्याकडे सुद्धा. एक नामांकित हिंदकेसरी जो दोघेजण हिंदकेसरी आहेत, त्याच्यामुळे हीच जोडी अंदाजित पळेल मला वाटते. कारण की तुम्हाला माहिती आहे, चिक्या आत्ता सध्या गुलालाचा बेताज बादशाह आहे. तो सध्या महाराष्ट्रात एक टॉपचा नंदी मानला जातो आणि त्याची कामगिरीसुद्धा तशीच आहे की मैदानामध्ये ज्यावेळेस तो येतो त्यावेळेस 90% चान्स असतात की तो जिंकतोच, फायनलमध्ये राहतोच. कदाचित 10% इकडे तिकडे होऊ शकतं गट सेमीला, पण शेवटी खेळ आहे. खेळ हा बैलगाड्याचा अनिश्चितीचा खेळ आहे, कधी कोणीही जिंकू शकतं. परंतु बघूया, ही सुद्धा एक नामांकित जोडी एक अंदाजित मित्रांनो, खरी पकडू नका, अंदाजित आहे. मला वाटतं हा अंदाज होऊ शकतो का माझा खरा काय माहीत नाही, बघूया मित्रांनो. अजून एक जोडी आहे, आता सांगितलं मी, जे भवानीचे मालक आहेत त्यांच्याशी चर्चा वारंवार केली की पेडगावच्या मैदानाची तयारी कशी आहे. की त्यांनी सांगितले आता चालू सीझनचा टॉपचे जे 5 नंदी आहेत त्याच्यामध्ये आपला भवानी पळताना दिसेल. एक हिंट त्यांनी दिली. आता हिंट म्हणजे तुम्हाला माहिती आहे, निमगावचा सावकार आणि भवानी दोघेही कशा पद्धतीनं पळतात आणि एक चांगली जोडी जाईल त्या मैदानामध्ये. ही जोडी चांगली कामगिरी करते, का नाही पळणार मग त्या मैदानामध्ये. आणि त्यांनी तर तुम्हाला दुधे भावीमध्ये सुट्टा निकाल जो आहे तो फायनलचा घेतलेला होता. कदाचित ही जोडी पळण्याची दाट शक्यता आहे. बघूया, शेवटी मालक ठरवतील पळवायचं का नाही, ते अंदाजित आहे. सचिन लक्षा पुष्यगावची 1 नंबरची जोडी, ही जोडी मला वाटते पळेल. महाराष्ट्राला माहीत आहे हिंदकेसरीच्या मैदानामध्ये या जोडीचा दबदबा आहे आणि ही जोडी पळायला पाहिजे होती कोरेगावच्या हिंदकेसरीच्या मैदानामध्ये, परंतु तसं काही झालं नाही, परंतु होईल. आणि ही जोडी शाहिदबाईंचा जो सचिन आहे हिंदकेसरी तो आणि लक्ष आगा शिवनगरकरांचा तो सुद्धा एक आपल्याला त्या एक टॉपच्या पैऱ्यामध्ये ही जोडी दिसेल. बघूया काय होतं. खेळ आहे, खेळामध्ये हार जीत होत राहते, अंदाजित पैरा मला असं वाटतं. आणि एक पैरा, एक टॉपचा नामांकित पैरा म्हणजे काल मैदान झालं वडूज फाटीवरती, वडूज ओपनचं. त्या मैदानामध्ये 1 नंबरची जोडी पळाली होती. विसापूरकरांचा कार्तिक आणि थारचा मानकरी रुद्रा ही जोडी पळाली होती. कदाचित त्यांनीसुद्धा एक विचार केला असेल, त्यांनीसुद्धा चर्चा केली असेल, का नाही पेडगावला ही जोडी पळवूया, असं सुद्धा झालं असेल त्यांचं संगणमत. बघूया, अंदाज कधी कधी खरा ठरतो आपला. बघूया, चर्चा त्यांची झाली असेल, बघूया. आणि एक अंदाज जो आहे तो आता मला वाटतं की वेगाचा शेवट कोणासोबत असू शकतो. वेगाचा शेवट सर्जा. आता माझ्या अंदाजानुसार बघा, पिस्टन फॉर्मला आला आहे, पिस्टन 22-11 आणि सर्जा तुम्हाला माहिती आहे उजव्या खांदी चांगला पळतो आहे, पिस्टन 22-11 डाव्या खांदी चांगला पळतो आहे. दोन्ही खांदी पळतात.
आणि का नाही पळणार ही जोडी. आणि आत्ता मागे मैदान झालं होतं, त्या मैदानामध्ये एक वर्षापूर्वी हे 2-3 वेळा गाडी फायनलला राहिली होती. ही जोडी पळावी, अनुभवी बैल आहेत, त्यांना माहीत आहे कशा पद्धतीनं पळ दाखवायचे. बघूया काय होऊ शकतं. पैरा होल की नाही पे अंदाज आहे. बकासूरचा पैरा कोण आहे आता? बकासूरचा पैरा सगळ्यांना माहीत आहे. तरी पण मित्रांनो सांगू शकत नाही. 2 नावं आहेत, त्या 2 नावापैकी एक जण पळणार त्याच्यासोबत. मी अंदाज सांगतोय, परंतु हा अंदाज खराच ठरणार. तुम्ही लिहून घ्या कोणी पेपरवरती लिहून घ्या. या 2 घांपैकी एक जण बकासूरबरोबर पळणार. कोण आहे असा? स्वर्गीय पंढरीशेठ फडके, दादा सरकार यांचा सर्जा बकासूरसोबत पळताना दिसेल पेडगावच्या मैदानामध्ये, किंवा घोटचा सर्जा बकासूरसोबत पळताना दिसेल. सगळे म्हणतील की आता सर्जा दादा आणि बकासूर पळेल, परंतु सांगू शकत नाही. घोट सर्जासुद्धा अनुभव आहे आणि त्याच्याकडे खूप सारा अनुभव आहे. आणि तो आता एक आदतमधून दुशामधून आता एक चांगला नंदी झाला आहे. बघूया आपल्याला पेडगावच्या मैदानामध्ये हे समीकरण. बकासूरच्या पैऱ्याचा मथुरचा पैरा राहिला आहे. मथुरचा कोण असू शकतो? आला मथुरचा पैरा. मला असं वाटतं की आता मथुर कसं होतं आहे, मथुर आदतला घेऊन चांगला पळतो, दुसऱ्याला घेऊन चांगला पळतो. मला असं वाटतं बरं का की आता कसं होतं आहे, मथुरसोबत ताकदीचा बैल असला की जास्तीत जास्त गट निघतो. शेमीला थोडंसं अवघड होऊन जातं आहे असं मला वाटतं आहे. समीकरण अंदाज वाटतो मित्रांनो. पण मला असं वाटतं मित्रांनो, मथुरसोबत तुम्हाला सांगतो पुष्पराज किंवा तो पुष्पराज किंवा चांद उर्फ चांद्या अमित शेठ पाटील सुपनेकरांच्या नावाने पळतो, तसे त्यांच्या सहकाऱ्यांच्या नावाने पळतो. चांद किंवा पुष्पराज या दोघांच्या पैकी असेल. हिंद केसरी मैदानात तुम्हाला माहिती आहे मथुरला आदत किंवा दुसराच पाहिजे. ओपनचा टॉपचा नंदी असेल तर तुम्हाला मथुर पळतो, पण त्याच्यासोबत ते समीकरण जुळत नाही असा अनुभव खूप आला आहे मला. परंतु जर चांद म्हणजे आदत किंवा दुशामधला चांगला टॉपचा नंदी जर पळणार असेल, मथुर त्या मैदानामध्ये गुलाल घेईल, मला वाटते घेईल. बघूया, सांगू शकत नाही. खेळ आहे, खेळ हा अनिश्चितीचा खेळ आहे, तरी काही सांगू शकत नाही. बघूया. धन्यवाद.